मध्ये सोडलो आम्ही, आम्हाला काहीतरी म्हणजे असा म्हणजे त्याचा आशीर्वाद भेटावा याच्या कारणाने आम्ही सोडतो। या अगोदर मित्रांनो राजा दादा आहे तो सुरुवातीला साप पकडायचा जेव्हा आम्ही खूप घाबरायचो लहान होतो आणि सापांची भीती असल्या कारणाने साप मारायचो कारण तेव्हा सापांची माहिती देखील नव्हती आणि भीती पण होती। आता माहित पडली त्याच्याबद्दल आम्ही आता साप पकडून आम्ही जंगलात सोडतो का आपल्याला आता त्याची भीती नाही आहे। तो भीती टाळून त्याच्या कशावर पाय पडत तेच आपल्याकडे चावणार, नाहीतर असा साप आपल्याला काहीच करत नाही। त्याच्याबद्दल आम्ही जंगलात आता आणून सोडतो त्यांना पकडून। बरोबर आहे मित्रांनो, साप हा स्वतःहून माणसांना त्रास कुठल्याही प्रकारे देत नाही, आपल्या घराजवळ ते राहत असतात, पण बऱ्याच वेळेला आपला पाय पडतो किंवा आपण अगदीच सापांच्या जवळ जातो तेव्हा भीतीपोटी किंवा स्वतःला वाचवण्यासाठी हे साप दंश करत असतात आणि बऱ्याच वेळेला दंशाने माणसाचा मृत्यू देखील होतो। त्यामुळे ही सापांची भीती प्रत्येकाच्या मनात आहे आणि सर्पदंश कधी झालाच कोणाला तर त्याला घाबरवू नका, तर त्वरित त्याला हॉस्पिटलला घेऊन जाऊन तुरंत उपचार केले जातात आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये ही सुविधा सर्वत्र उपलब्ध आहे। तर हा साप आता आपण सोडतोय। तर बघू शकता मित्रांनो, हा गिनीटेल साप जो आहे तो नाग आहे आणि त्याला बंद केल्यानंतर एकदम शांत बसले, थोडा पांढरा राजा। तर साप मित्रांनो पकडल्यानंतर घाबरलेला असतो आणि स्वतःला खूप म्हणजे प्रेशरमध्ये असतो तो। त्याला आम्ही पाणी सोडण्याच्या अगोदर त्याला आपण थोडं पाणी ठेवायचं। साप आता वरती येतो मित्रांनो, थोड्याच वेळात हा साप बाहेर येतो इथे, म्हणजे तो असा आहे। तर हा साप जो आहे बघा लगेच मित्रांनो हा साप बाहेर आलाय आणि त्याला पळण्याची पण घाई झाली बघा। हे बघा साप आता चाललाय उलट्या दिशेने, त्याला आम्हाला सोडायचं या साईड। चल पाणी पाजायला पुजत होतं। तर साप मित्रांनो आपण त्याला पाणी वगैरे देणार नाही राहणार, त्याला सावली मी जाता। चला, तर हा सापाला पण घाई झाली मित्रांनो खूप। बघू थोडं पाणी बॉडी माझ्यावर। ओम नमः शिवाय। तर अशा पद्धतीने आपण हा साप सोडतोय मित्रांनो आणि जाताना त्याला आपण बघू। हर हर महादेव, हर हर महादेव। तर राजाला कसा वाटला हा साप? पाणी ठेवून कसा वाटला हा साप तू सोडला त्याच्यानंतर? एकदम चांगला वाटला, म्हणजे असा वाटला मला माझ्या खुशीने मी कुठेतरी पूजा केली, माझे जे मनात पाप असतील ते मी सोडून दिले। बरोबर, म्हणजे साप मारणे मित्रांनो खूप सोपं असतं। एक उपट आणि 2 घाव घातले की सापाचं काम होते आपल्या ग्रामीण भागात, पण साप वाचवणे ही खूप महत्वाचे आहे कारण निसर्गामध्ये त्यांचं अस्तित्व देखील आता खूप कमी झालंय आणि राजादानी पण साप सोडला त्याला तो देखील खूप आनंद झाला। बरोबर ना? अजून एक मित्रांनो दुसरा एक साप आहे रसेल स्वायपर, जो मला भेटलेला सकाळी, तर त्याला देखील आपण इथे सोडणार आहोत। व्हिडिओमध्ये कंटिन्यू लाईव्ह राहा आणि सर्पमित्र प्रवीण पाटील यूट्यूब चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा आणि इंस्टावर देखील आपला अकाउंट आहे त्यात फॉलो करा नक्कीच, सर्पमित्र प्रवीण पाटील। तर बघूया आपण दुसरा साप। प्रवीण पाटील आपला राखण। तर बघू शकता मित्रांनो, हा जो साप आहे हा अत्यंत विषारी साप असतो। पहिला जो साप आपण बघितला बघू शकता, चॉकलेटी कलर आणि काळे टिपक्या अशी रुद्राक्षांची माळ असते। हा साप त्रिकोणी चेहऱ्याचा आणि उभ्या बाहुलीचा असतो डोळे। तर हा साप खूप खतरनाक असतो मित्रांनो, रसेल स्वायपर ज्याला म्हणतात आणि भारतामध्ये सर्वात सर्पदंश होऊन जी माणसं मारली जातात त्याच्यात सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात हा या सापाने चावण्याचा असतो। तर हा साप देखील आपण इथं आता सोडतोय। डायरेक्ट खाली ठेव ना। आपली घंटागारी कुठे? तर हा साप सोडण्या अगोदर देखील त्याला आपण तिकडे टोन कर ना। हा साप खतरनाक असतो भाई, उद्या दिन मरते अंगावर। पाणी टाकल्यानंतर त्याचं बघा कसा रंग एकदम जबरदस्त दिसतो आपल्याला।
आणि हा साप ओळखण्याची खास खूण, हा साप दिसताना आपल्याला अजगराचा पिल्ला जरी दिसत असला तरी हा साप रसल स्वायपर म्हणजे कामल्या साप ज्याला आपण ग्रामीण भागात बोलतो विषारी असतो. आणि याचा जो विष असतो हा हिमोटॉक्सिक असतो. आणि हा जर साप चावला तर रक्त जो आपला हा तो घट्ट होऊन जातो आणि रक्तवाहिन्या फुटतात. अशा प्रकारे संपूर्ण शरीरामध्ये विष जाऊन माणसाचा मृत्यू होतो. हा साप तुम्ही त्याला साधा समजूच नका. वाटत असेल त्याला पळता येत नसेल, धावता येत नसेल, अजगरासारखा दिसतो, पण तसं नाही मित्रांनो. हा साप एकदम खतरनाक आहे आणि याचा हमला एकदम जबरदस्त असतो. त्यासाठी तर हा साप देखील आपण जाताना बघू शकतो. ओम नमः शिवाय. बघा किती पालतो तो, बघ कवरा पालाला.